खेळाची आवड हाय दादाला हे हाताई पाठीवर साहेबांचा इथून लगेच क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे मी विनंती करेन वेळेचा अपव्यय करू नका आणि या लगेचच आपण मॅच चालू करायची आहे गेम ऑन लेट्स प्ले संघर्षाला सुरुवात होताना पाहायला मिळेल दुसऱ्या फेरीतील मात्र हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय जर पाहायला गेलं तर इथून दोन्ही टीम एक एक सामना अगोदर मात्र इथून खेळले गेलेले आहेत जेव्हा 11 पेंधर टीमचा विचार केला तर कुडावे टीमला मात्र पराभूत करून इथे मात्र मॅच मध्ये मात्र बनले गेले आणि त्याच्यानंतर दुसऱ्या फेरीमध्ये डेरे दाखल झाले आणि त्याच्यानंतर केवाली टीम चांगली गोलंदाजी तिथे मात्र पाहायला मिळाली केवाली टीमच्या त्याच गोलंदाजीवरती आई 11 कोण टीमला मात्र पराभूत केला आणि त्याच्यानंतर मात्र दुसऱ्या फेरीमध्ये डेरे दाखल होताना पाहायला मिळत आहेत दुसऱ्या फेरीतील हा सामना आपल्याला पाहायला मिळेल चला गोलंदाज तयार आणि पाहिलं गेलं तर आपण इथून मॅच ऑन होईल दुसऱ्या फेरीतील आजच्या डे नाईट फॉर्मॅट मध्ये मात्र सामना पाहायला मिळते तर सन्मान्य अर्जुन भोपी साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालं हरिग्राम आपल्याला विनंती असेल की अर्जुन भोपी साहेब यावं व्यासपीठावरती आपलं सहर्ष स्वागत पहिला बॉल इथे मात्र पाहिलं गेलं पॉइंटला कट केलाय क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये पोस्टिल बॉल पर्यंत उचलतील का फेकी करतील तोपर्यंत पाहिलं गेलं तर 2 धावा येताना मात्र पाहायला मिळतात चांगला खेळ इथे मात्र दोन्ही टीमने मात्र पाहायला मिळाला एक आणखी एक तुफानी मॅच आपल्या भेटीस आली कारण ज्या पद्धतीने मात्र पहिल्या मॅच मध्ये दोन्ही टीमने मात्र खेळ केलाय त्यामुळे इथून ही मॅच पाहण्यासाठी खूप मजा येणार आहे लेफ्ट हँड बॅट्समन गणेश पारवेला पाहतो इथे 2 धावा पहिल्या बॉलवरती आल्यानंतर हा बॉल मात्र वाईड येताना पाहायला मिळेल अतिरिक्त धाव मात्र जोडताना पाहायला मिळेल एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये 3 धावा धावफलकावरती मात्र लागल्या जात आहेत उमेश माली मागच्या मॅच मध्ये खूप छान पद्धतीने मात्र इथून या खेळाला पुढे नेला आणि त्याच्यानंतर मात्र आता ही मॅच खूप इम्पॉर्टंट आहे कोण जिंकणार त्यासाठी मात्र इथून बरीचशी प्रतीक्षा आणि चर्चा आपल्याला पाहायला मिळेल इथे पण पुढे लावून खेळण्याचा प्रयत्न अगदी समोरच्या दिशेनं आडव्या बॅटला मात्र खेळून काढलाय तोपर्यंत एक सिंगल इथे मात्र येताना पाहायला मिळेल प्रथमेश नेरुळकर मागच्या मॅच मध्ये पाहायला गेलं तर 2 आपल्या स्पेल मधील चांगले षटक हाताळले होते आणि त्याच गोलंदाजांना इथून पहिल्या षटकासाठी मात्र इथून निमंत्रित केले पेंधर टीम दमदार टीम आपण पाहायला गेलं तर अनेक स्पर्धांमध्ये या टीमने आपल्या नावाचं मात्र इथून चर्चा करायला लावली टेनिस क्रिकेट पटलावरती आणि त्यानंतर मात्र पाहायला गेलं तर केवाळ टीम याच विभागातील आणखी एक दर्जेदार टीम म्हणून या टीमचा उल्लेख आपण सातत्याने करत असतो काल ही टीमला मात्र या उरण तालुक्यामध्ये खेळताना पाहायला मिळालं फटका फसला तिथे उमेश माळी ओहो इथे मात्र डाऊन द बॉल महत्वाचा विकेट प्रथमेश नेरुळकर मात्र प्राप्त करून देताना पाहायला मिळतील बॅक टू द आउट उमेश माळी बोलबाला बोलबाला रे नावाचा चालतोय बोलबाला नवीन दास भाई सेनेचा वाघ आला ना रुपेश टोमरे उमेश माळी इथे बाद झाले तिकडे विराट कोहली बाद झालाय आता मॅच क्रिकेटमध्ये दोन्हीकडे पाहायला गेलं तर सगळ्या क्रीडा रसिकांचे मात्र लक्ष पाहायला मिळतात इथे किंवा टीमचा महत्वपूर्ण फलंदाज बाद झाल्यानंतर प्रथमेश नेरुळकर आपल्या गोलंदाजीचा उत्तम दर्जा दाखवताना इथे मात्र पाहायला मिळतात नवीन फलंदाज नितीन भोपी आपल्याला येताना पाहायला मिळतात इथे 4 षटकांचा खेळ असणार आहे आणि पहिल्या षटकामध्ये पाहायला गेलं तर परिपूर्ण मात्र या खेळाला आपल्या बाजूने बांधून ठेवण्याचं काम केलं जातोय कारण
आतापर्यंत बॉल डिलिव्हरी केले 3 बॉलमध्ये 4 धावा खर्च केल्यात, एक महत्वपूर्ण एक विकेट प्राप्त करून दिली आणि महत्वाची जी विकेट जी हवी होती ना ती विकेट मात्र प्राप्त करून दिली. उमेश माई सध्याच्या घडीला खूप टच मध्ये मात्र खेळताना पाहायला मिळतात आणि त्याच फलंदाजांना आपल्या तिसऱ्या बॉलवरती बाद करण्यामध्ये यशस्वी झाले. अगदीचाच वेळ इथे मात्र खर्च होताना पाहायला मिळतोय. यानंतर ब गटाला सुरुवात होईल. जिवा 11 पेंदर आणि त्यांच्या विरुद्धमध्ये A1 ग्रुप किवाळी टीम ही मात्र खेळताना पाहायला मिळते. आपल्याला हा सामना खूप रंगतदार होताना मात्र पाहायला मिळेल. पहिल्या षटकामध्ये पाहायला गेलं तर पेंदर टीमने आपल्या नावाचा दबदबा निर्माण केलाय. अगदी ब्लॉकवरचा बॉल खोतून काढला, त्याला मात्र अगदी मेहनत करावी लागली, तिथे मेहनत केली. दुसऱ्या धाव्यामध्ये रूपांतर मात्र होताना पाहायला मिळेल का? स्किट झालं, तिथे थोडंसं मात्र चान्स मिळालं. अगदी 2-3 सेकंदाचं सुजित यांच्याकडनं आणि त्यानंतर मात्र या 2 धावा येताना मात्र पाहायला मिळाल्या. 6 धावा धावपलकावरती मात्र पाहायला मिळतात. पहिला षटक इथे मार्ग 6 आहे. मागच्या मॅच मध्ये पाहायला गेलं तर प्रथमेश नेरुळकर यांनी मात्र अप्रतिम षटक मात्र हाताळले होते. त्याच्यानंतर मात्र हाही षटक आत्तापर्यंत चांगला मात्र पद्धतीने हाताळला जातो. 4 बॉल झालेत, 4 बॉलमध्ये 6 धावा खर्च केल्यात. एक महत्वपूर्ण उमेश यांची विकेटी प्राप्त करून दिली. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चांगला झेल इथे पकडला होता. थर्ड मॅनेजर मध्ये बॉल ट्रॅव्हल झालाय. आहेत क्षेत्ररक्षक तिथे आर्यन आणि उचलतील फेकी करतील तोपर्यंत एक धाव मात्र येताना पाहायला मिळेल. 7 धावा धावपलकावरती मात्र पाहायला मिळते आहेत आणि पहिला षटक मार्ग असताना स्ट्राईक कन्वर्ट झाली. आता इथे मात्र गणेश पारवे हे मात्र आलेत, लेफ्ट हँड बॅट्समन. खूप सारी जबाबदारी आता इथून केवळ टीमची मात्र आपल्याला पाहायला मिळतोय इथे, कारण महत्वाचा विकेट गेल्यानंतर आता परिपूर्ण मात्र जबाबदारी इथून गणेश पारवे या फलंदाजांवरती आणि ती मात्र जबाबदारी तुम्हाला पूर्ण करायची आहे. ज्या पद्धतीने अटॅक्टिव्ह गोलंदाजी पेंधर टीमची मात्र पाहायला मिळतोय ना, त्या गोलंदाजीला तुम्ही भेदाल का? यस, डेफिनेटली. अगदी नजाकत, सौंदर्य, ताकद सगळ्यांचा परफेक्ट मिलाप करत बॉल होतोय फरार, सीमारेषा पार. गणेश पारवे यांच्या बॅटमधून आलाय चौकार. बच्चा जय श्रीराम आवाज आपल्याला घुमताना पाहायला मिळेल आणि अप्रतिम साऊंड सिस्टम आपल्याला पाहायला मिळतोय. डीजे नितीन आणि त्याचबरोबर फलंदाजी नितीन आहेत आणि गणेश पारवे ही जोडी खूप महत्वपूर्ण असणार आहे. केवळ आपण पाहू शकला वाकडी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच अमोल ॲक्वा वॉटर सप्लायचे सर्वे सर्वा की ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी आम्हाला दमदार योगदान लाभला. त्यांच्या नानाशेठ पाटील यांचे या ठिकाणी आगमन झाले. त्यांच्या समवेत वाकडी गावातील प्रथम उच्च शिक्षित पदवीधर प्रकरण बिल्डर्स अँड डेव्हलपरचे ओनर भाऊशेठ पाटील वाकडी आणि यांच्या वतीने या ठिकाणी आम्हाला ट्रॉफी देखील देण्यात येईल. त्यांचं मनापासून आभार. त्यांना विनंती असेल यावं स्पर्धेच्या वतीने आपलं सहर्ष स्वागत. 11 धावा धावपलकावरती विक्रम पाटील आपल्या दुसऱ्या षटकासाठी मात्र येताना पाहायला मिळतात. येते षटक क्रमांक पहिला समाप्त झाल्यानंतर 11 धावा आल्यात. पेंधर टीम 11 धावा धावपलकावरती मात्र पाहायला मिळतात. खूप अप्रतिम इथून बॅटिंग आपल्याला पाहायला मिळेल का त्याची ही चर्चा मात्र पाहायला मिळेल, कारण ज्या पद्धतीनं गेम सध्याच्या घडीला फसला गेला त्या गेमला मात्र तुम्हाला अगदी उंच स्तरावरती न्यावं लागेल. त्या स्तर तुम्हाला दाखवावं लागेल. आतापर्यंत सर्वोत्कृष्ट बेस्ट ऑफ बेस्ट क्रिकेटचं उत्तम उदाहरण मात्र साकारावं लागेल, कारण त्याचीच गरज इथून असणार आहे केवळ टीमला. ज्या पद्धतीनं गोलंदाजी झाली आता इथून विक्रम पाटील ओ द विकेट मात्र खेळण्याचा प्रयत्न. अप्रतिम बॉल आणखी एकदा हाताला जातोय, परंतु संतोष चौधरी सर हिरामन सर आमच्याकडे वळताय तोपर्यंत मात्र इथून वाईटचा निर्णय आलाय आणि इथून क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीम कडनं मात्र घेण्यात आलाय DRS वापर इथे मात्र करण्यात येईल. रिव्ह्यू सिस्टम वापरण्यात येईल. चला इथून सँडी पालकर सर प्लीज. आमचे व्हायब्रेशन पंच सँडी पालकर सर केव्हाही टेक्निकलच्या रूम मध्ये मात्र चेक केलं जाईल. तोपर्यंत पाहायला गेलं तर अतिरिक्त बाहेर गेलेला बॉल असं इथून पंचांनी दर्शित केले.
अक्षयजी मस्कर कुठे असेल तर या प्लीज, लगेच त्वरित आमच्या बरोबर इथून जोडायचं आहे आणि चेक केलं जाईल हा बॉल वाईड आहे की नाही, अतिरिक्त बाहेर मात्र गेलाय की नाही, ही बरीचशी चर्चा ना आपल्याला मात्र पाहायला मिळणार आहे. परंतु जोपर्यंत पाहायला गेलं तर आपला निर्णय तिसऱ्या पंचांचा येईल तोपर्यंत मॅचचं रूपांतर आपण जर पाहायला गेलात, उमेश माली बाद झाले अगदी सुस्तामध्ये. 2 बॉल अगदी खेळत असताना एका धावेवरती बाद झाल्यानंतर महत्त्वपूर्ण विकेट तिथे मात्र प्राप्त करून दिली होती प्रथमेश नेरुळकर ह्या मात्र गोलंदाजाने. आणि आपल्या नावाचा चर्चा पहिल्या मॅचमध्ये जसं मात्र केली होती ना, तोच दर्जा मात्र इथून या मॅचमध्ये मात्र गोलंदाजीमध्ये पाहायला मिळालं. चेक केलं जातो इथे, अगदीच तुमच्यापर्यंत हा निर्णय मात्र पोहोचवण्यात येईल. सर्वांच्या लक्षात एक एक धाव ना खूप महत्त्वपूर्ण आहे, इम्पॉर्टंट आहे या टेनिस क्रिकेट पटलावरती. तुम्ही अंतिम षटकामध्ये जाताना त्यावेळी त्या एकेका धावेची किंमत माहिती आहे, पेंधर टीमला माहिती आहे. व्हाईट बॉल इथे मात्र निर्णय करण्यात आलाय, योग्य निर्णय आपल्याला पाहायला मिळाला. अतिरिक्त बाहेर बॉल जाणारा आणि तिथून एवॉर्डच्या स्वरूपामध्ये एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये धाव इथे मात्र जोडली जाईल. राईट अबाउट द विकेट विक्रम पाटील, इथे फटका फसलाय. परत एकदा पाहायला गेलं तर क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल बाबू आले तिथे आणि पकडला जाईल झेल. फलंदाज बाद, आणखी एक महत्वाचा विकेट, मोठा बुरुज ढासळला जातोय. फलंदाजाला जावं लागेल माघारी. गणेश पारवे नितीन या फलंदाजांना मात्र माघारी जावं लागेल. छत्रपती शिवाजी महाराज की जय. आवाज असाच घुमताना पाहायला मिळेल तसा आवाज हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचा मात्र या महाराष्ट्रामध्ये घुमताना पाहायला मिळालं. आणि त्यांनाही मात्र इथून वंदन करूया. आपण पाहताय तालुका प्रमुख चषक 2025 एक दमदार, बहारदार, रुबाबदार आयोजनाचं उत्तम उदाहरण, सुनियोजित पद्धतीने मांडलेली स्पर्धा आपल्या भेटीस आली. वाकडी गावाच्या नावाची आणि वाकडी गावाच्या नावाचा जय जयकार करणारी मात्र ही स्पर्धा संपन्न होताना पाहायला मिळते आपल्याला. संजय माली आता मात्र इथून आपण पाहायला गेले तर नवीन फलंदाज आले. मिड ऑफ मध्ये मात्र बॉलला ढकललंय, ऑफ ड्राईव्ह करायचं होतं, बॅकची कनेक्टिव्हिटी हवी तशी पाहायला मिळाली नाहीये. एक सिंगलवरती समाधान मानावं लागेल. एकच हवी येईल. 13 धावा धावफलकावरती मात्र पाहायला मिळतात. षटक क्रमांक मार्गस्थ आहे दुसरं. 2 बॉलचा खेळ आत्तापर्यंत झाला. विक्रम पाटील एक विकेट महत्त्वपूर्ण प्राप्त करून दिली. खूप छान पद्धतीने आत्ताच्या घडीला पेंधर टीम खेळ साकारत असताना आपल्या बाजूनं मात्र या गेमला बनवून ठेवण्याचं परिपक्वता खेळाला बनवण्याचं काम केलं जातोय आणि तेच महत्त्वाचं आहे. तुम्ही खेळ तुमच्या हातातून निसटला नाही पाहिजे. गेममध्ये राहणं खूप इम्पॉर्टंट आहे आणि आत्तापर्यंत गेममध्ये आहेत ते पेंधर टीम. इथून गेममध्ये यावं लागेल, खेळाला बनवावं लागेल आणि तेच तुम्हाला करावं लागेल. ते करतील. येस डेफिनेटली यू कॅन डू इट. डेफिनेटली गणेश पारवे यांच्याकडे क्षमता आहे. चर्चा केली होती परंतु पहा अगदी उलटा फुलटा शॉट खेळण्याचा प्रयत्न तोही अयशस्वी झालाय. कारण अयशस्वी केलाय तिथे गोलंदाज विक्रम पाटीलनं. जागा बनवली इथून गोलंदाजी करण्यासाठी आणि जागा बनलीही. डॉट बॉल आलाय तिथे 13 धावसंख्येवरती. हा विकेट मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. खेळ इथे मात्र पाहायला मिळतोय आपल्याला. ताकदीचा वापर, टायमिंग प्रॉपर, अगदी निहारलंय, पारखलंय, बहारलंय, सत्वर तत्पर उत्तर देत बॉलला पाठवलंय. सीमारेषा पार आल्या धावा 6. षटकार. रडायचं नाही, लढायचं हे जर कोणी शिकवलं असेल तर ते हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे या नावानं. मराठी हृदय सम्राट, हिंदू हृदय सम्राट, मराठी माणसाचे जनक आणि मराठी माणसाच्या हक्काचा माणूस म्हणजे
हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं सुंदर संगीत आपण ऐकलं. हे गाणं लागल्यानंतरही अगदी चटकन डोळ्यातून पाणी येतं. साहेब तुम्ही परत या अशी हाक अनेक शिवसैनिकांकडनं मारली जाते. सिंगलवरती इथून परत एकदा समाधान मानावं लागतोय. मोठी फटके इथे येत नाही आहेत. गेम परिपूर्ण मात्र इथून गोलंदाजी करत असताना गोलंदाजांनी बनवलंय. ज्या पद्धतीनं प्रथमेश नेरुळकर यांनी मात्र षटक हाताळला तो मात्र षटक आला होता फक्त आणि फक्त 11 धावांचा. त्यानंतर मात्र दुसरा षटक विक्रम पाटील आत्तापर्यंत 9 धावा खर्च करतात. शेवटचा बॉल या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. संजय माळी एक मोठे फलंदाज नाव आहे यांचं. चर्चा केली होती त्याच मात्र आपण फटक्याची मिड ऑफ मध्ये मात्र खेळून काढलंय. अगदी एकदा मात्र पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न थोडासा रिक्स थांबवलं तिथे मात्र संजय माळी यांनी गणेश पारवे यांना कदाचित रनआउटच्या स्वरूपामध्ये विकेट गेली असती की काय स्थिती निर्माण झाली होती तिथे. योग्य निर्णय तिथे मात्र संजय माळी यांचा. षटक क्रमांक दुसरा समाप्त झाले. 2 षटकानंतर बॅटिंग करत असताना टीम केवाले 2 विकेट माघारी 21 या धावसंख्येवरती. युवकांची चेतना आणि कार्याची प्रेरणा म्हणजे आदरणीय सुकीची भोपी साहेब आणि मुख्य आयोजक या स्पर्धेचे आपल्याला पाहायला मिळतात. आणि पनवेलचे डाण्या वाघ म्हणून ज्यांची ओळख राहिली गेलेली आहे ते आदरणीय बिंदासभाई रुपेश बिंदासभाई ठोंबरे. या स्पर्धेच्या निमित्ताने 2 बाईक इथे पुरस्कृत करण्यात आल्या त्यांच्याकडनं. आणि आत्तापर्यंत 150हून अधिक बाईक या स्पर्धेत टेनिस क्रिकेट जगतामध्ये मात्र त्यांच्याकडनं पुरस्कृत करण्यात आलेले आहेत. असं एक दमदार नाव आपल्याला पाहायला मिळतं या विभागातील. पनवेल तालुक्यातील उगवता राजकीय क्षेत्रामधील नेतृत्व ज्यांच्याकडे पाहिला जातोय. 21 धावा धावपलकावरती पाहायला मिळतात. षटक क्रमांक 3 क्रिश कोपरकर आपल्याला पाहायला मिळतात. भन्नाट वेग पाहायला मिळाला. पहा अप्रतिमिते काय बॉल हाताळला गेलाय. इथून मात्र फलंदाज बॉलकडे पाहत राहिले. इथून एसटी रक्षक समाई मात्र बॉलकडे पाहत राहिले आणि गोलंदाजी बॉलकडे पाहत राहिले. क्रीडा रसिकी बॉलकडे पाहत राहिले. जसा आला ना तसा बॉल मात्र निघून गेलाय. शूटर बॉल शूट केला होता तिथे मात्र गोलंदाज क्रिश कोपरकर यांनी. हा मात्र चांगला फटका पाहायला मिळाला. अतिथी कक्ष जिथून येतात ना तिथेच मात्र सहर्ष स्वागत करण्यासाठी क्रिश कोपरकरचा केलाय सहर्ष स्वागत. या मात्र फटक्याने व सीमा पार आल्या धावा 4 चौकार. हा भन्नाट वेग परत एकदा पाहायला मिळाला. त्याच्यानंतर मात्र कमबॅक करताना मात्र पाहायला मिळतात. आणि हे सर तुम्हाला करायचं आहे ना मागच्या बॉलवरती काय घडलंय मागे काय घडलंय हे महत्त्वपूर्ण नाही आहे. सुनील गावस्कर सरांनी अगदी योग्य म्हटलेलं आहे. फॉरगेटिंग इज द आर्ट. आणि तुम्ही मागच्या मॅचमध्ये काय खेळलात तुम्ही मागच्या मॅचमध्ये किती धावा केल्यात मागच्या मॅचमध्ये तुम्ही कसे होतात. कारण हा क्रिकेट असं आहे ना कधी तुम्हाला हिरो बनवेल तर हिरोवरना कधी झिरो बनवेल ते सांगता येणार नाही. आणि तेच मात्र पाहायला मिळतोय. कॉटन बॉल्ट इथे मात्र पाहायला गेलं तर बॅटला ब्रश झालाय. तेवढ्या चतुर्चानक्ष हुशार एसटी रक्षक समाधान यांच्याकडनं पकडले गेले. झेल आणि फलंदाज बाद. संजय माली बॅक टू द गाठ. 25 धावा धावपलकावरती मात्र पाहायला मिळतात. इथे खूप छान क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं या पेंदर टीम आणि त्याचबरोबर गोलंदाजी. आणि इथून नंतर मॅच आपल्याला पाहायला मिळेल गोल्डी 11 पोगाव आणि त्यांच्या विरोधामध्ये स्कायरा 11 कालुंद्रे.
तर मॅचमध्ये बदल आपल्याला पाहायला मिळेल. KDH वाघिवलीवाडा आणि त्यांच्या विरोधामध्ये द्रोण 11 नादवकर भिवंडी या दोन्ही टीमच्या कॅप्टनने विनंती करेन की आपण टॉससाठी मात्र इथून यायचं आहे. 25 धावा धावपलकावरती मात्र पाहायला मिळत आहे. त्यातून फलंदाज फास्ट झाले. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये योगेश येताना पाहायला मिळत आहेत. इथून ज्या पद्धतीने मात्र इथून गोलंदाजी झाली ना, तुम्हाला इथून आता अट्रॅक्टिव्ह गोलंदाजी करावी लागेल. ज्या पद्धतीने मात्र इथून पहिल्याच षटकापासून अट्रॅक्टिव्ह गोलंदाजीचं उत्तम उदाहरण साकारलंय. या सगळ्यांना भेदून तुम्हाला मात्र इथून या धावसंख्येचा मात्र परिपूर्ण मात्र इथून समाचार घ्यावा लागेल आणि धावसंख्या इथून तुम्हाला जमावी लागेल. योगेश गायकर गिरकी घेतली, परंतु इथून फिरकी घेत गोलंदाजी मात्र पाहायला मिळतात. त्याच पद्धतीने केली गेली. एक सिंगल मात्र येताना पाहायला मिळेल. बॅटकट या बायस पंच कळवा आमच्यापर्यंत. बॅटकट आणि एक धाव मात्र येताना पाहायला मिळेल. एका धावेने धावफलक मात्र पुढे जाताना पाहायला मिळेल. 26वा धावफलकावरती 4 षटकांचा खेळ आहे. तुम्हाला मात्र चांगली इथून फलंदाजी करावी लागेल. षटक क्रमांक मात्र इथून 3रा मार्गाचा असताना पाहायला मिळतोय आपल्याला. क्रिश ही गोलंदाज आत्तापर्यंत चांगली गोलंदाजी केली, कारण या षटकामध्ये आत्तापर्यंत फक्त धावा आल्या 5. एक महत्त्वपूर्ण विकेटही प्राप्त करून दिली. 5 बॉलचा खेळ आतापर्यंत मात्र पाहायला मिळतोय. इथे शेवटचा बॉल या षटकातील आपल्याला पाहायला मिळेल. लेफ्ट हँड बॅट्समन आतापर्यंत पाहायला गेलं तर गणेश पारवे यांच्यावरती परिपूर्ण जबाबदारी 6 बॉलमध्ये 14 वरती खेळताना पाहायला मिळत आहेत. यांच्या बॅटमधून मात्र इथून या अंतिम काही बॉलवरती मात्र इथून फटकेबाजी येताना पाहायला मिळेल का, की तीच धार इथे मात्र आपल्याला पाहायला मिळेल. पेंदर टीमच्या गोलंदाजाने दाखवलेली मात्र चुणूक सातत्य तो मात्र पाहायला मिळेल का. चांगला फटका इथे मात्र पाहायला मिळाला. तेवढाच अप्रतिम मात्र क्षेत्ररक्षण. पंकज कोपरकर मात्र तिथे आहेत. अडवलाय बॉल, तोपर्यंत एक धाव मात्र कंप्लीट केली जातोय आणि या एका धावेने षटक क्रमांकही समाप्त झालाय. 3रं आणि 3 षटकानंतर धावफलकावरती धावा लागल्या जातात त्या 27 धावा. अंतिम षटक इथे मात्र पाहायला मिळेल आणि अंतिम 6 बॉलवरती मात्र धावा येतील किती, कारण आतापर्यंत धावफलकावरती धावा लागल्या जातात त्या 27 धावा 27 आपल्याला पाहायला मिळतात. आणि इथून उर्वरित 6 बॉल या पहिल्या इनिंग मधील मात्र शिल्लक असतील. दोन्ही फलंदाज खास करून इथे गणेश पारवे मैदानामध्ये आहेत आणि त्यांच्याकडे जिथून स्ट्राईक असणार आहे. आता हे 6 बॉल फेस कोण करणार त्याचीही मात्र इथून चर्चा पाहायला मिळेल. गणेश पारवे 7 बॉलमध्ये 15 वरती खेळताना मात्र पाहायला मिळतात. संघर्ष केलाय त्यांनी आतापर्यंत धावा जमवण्यासाठी, परंतु या संघर्षाला भेद करून धावा मात्र जमवल्या जातील का केवाळे गावाच्या नावासाठी, खेवाळे गावाच्या अस्मितेसाठी. पेंधर टीमनं आत्तापर्यंत मात्र आपला दबदबा या मॅचमध्ये मात्र निर्माण करून ठेवलाय. ठासून मॅचमध्ये मात्र आत्मविश्वास, दृढ निश्चय, सगळ्यांचं परफेक्ट क्रिकेट इथे मात्र आपल्याला पेंधर टीमचं पाहायला मिळालं. तेच इथून केवाळ टीमला करावं लागेल. गणेश पारवे चांगला फटका इथे मात्र पाहायला मिळाला. एक सिंगल मात्र पूर्ण केलेलं स्किट झालंय. लेझी क्रिकेट आणि त्याचा फायदा उचलला जातोय. सुजित होते तिथे, त्यांच्याकडनं अशा चुका होत नाही आहेत आणि परंतु इथे झाली आहे त्याचा परिपूर्ण फायदा. रनिंग बिटवीन द विकेट घेत असताना गणेश पारवे आणि योगेश साकारताना इथे मात्र पाहायला मिळत आहेत. आणि या 2 धावेने धावफलकावरती धावा लागल्या जातात त्या 29 धावा 29. खूप छान इथे मात्र पाहायला गेलं तर ही मॅच आपल्याला बनताना पाहायला मिळेल. आणखी 10-15 धावा जर आल्यास यस डेफिनेटली गणेश पारवेच्या बॅटमधून हा आलाय. लांब लचक नाईस साऊंड पाहायला मिळालं. षटकार अप्रतिम. परत एकदा हा संगीत वाजला जाईल. गणेश पारवे 23 वरती आता खेळताना पाहायला मिळतात. 35वा धावफलकावरती पाहायला मिळतात टीम केवाळे. चांगला आता इथून
लयमध्ये खेळताना पाहायला मिळतो हो एक्स्ट्रा कव्हरला. आता मात्र इथून पाहायला गेलं तर रंगामध्ये आणि ढंगामध्ये फलंदाजी करताना पाहायला मिळतात गणेश पारवे ऑन फायर. आणखी एक येतोय चौकार. पंकज कोपरकर यांच्यावरती हल्ला चढवला. लगातारचे मात्र 2 मोठे फटके. मागच्या मॅच मध्ये ही केवाली टीमने मात्र अंतिम षटकामध्ये धावा जमवल्या होत्या आणि त्याचमुळे तो सामना आपण पाहायला गेलं तर जिंकण्याचा परिपूर्ण प्रयत्न मात्र केला होता. इथून पाहायला गेलं तर पंकज कोपरकर रनपुटलावर खेळण्याचा प्रयत्न. गॅप शोधून काढली. क्षेत्ररक्षक आहेत. फ्लाय झालाय. हाताला झटका. बोटाला दिलाय झटका. बॉल होते फरार. हार पार. सीमारेषा पार. आलाय गणेश पारवे यांच्या बॅटमधून 4 चौका. आपण ती चर्चा करत होतो. 40-45 धावा येणं खूप महत्वपूर्ण आहे. 4 षटकांमध्ये गोलंदाजी ही स्ट्रेंथ राहिलेली आहे केवळ टीमची. 43 धावा आल्यात. आणखी एक चांगला फटका इथे मात्र पाहायला गेला तर मैदानाला गुदगुल्या करत एकदा मात्र पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. रनआउटची संधी तिथे आहे आणि बघता बघता पाहायला गेलं तर इथून तिसऱ्या पंचांची मागणी करण्यात आलेली आहे. म्हणजे सुरक्षित आहेत का, परंतु इथून पाहायला गेलं तर गणेश पारवे स्वतःच मैदानाच्या बाहेर मात्र येताना पाहायला मिळत आहेत. एकदा जोरदार टाळ्या केवळकर व्हायला पाहिजे गणेश पारवेसाठी. नाराज, हताश, 12 बॉलमध्ये 32 धावा करून मात्र गणेश पारवे माघार येताना पाहायला मिळतात. आपल्याला चेहऱ्यावरती परिपूर्ण त्यांच्या मात्र इथून निराशा जाणवताना पाहायला मिळतोय. कारण हा संघर्ष केव्हा एक गावाच्या नावासाठी मात्र होताना पाहायला मिळत होता आणि तो संघर्ष मात्र आता संपुष्टात आलाय. आणि गणेश पारवे यांच्यासारखा एक वादळ मैदानाच्या बाहेर आपल्याला येताना पाहायला मिळेल. धावफलकावरती धावा लागल्या जातात त्या 44 धावा. तर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आशिष माई आणि इथून शेवटचा बॉल या इनिंग मधील असेल. 5 बॉलचा खेळ झालाय. 17 धावा या षटकामध्ये आल्यात आणि त्याचमुळे या धावाला आकार उकार येताना मात्र पाहायला मिळते. 44 धावा केवळ टीम आणि या स्कोरबोर्डवरती पाहायला गेलं तर 4 अंकांचा इथून मिलाप होताना पाहायला मिळते. 44 धावा 4 विकेट म्हणजे 4-4-4 आणि इथून शेवटचा बॉल असेल चौथ्या षटकातील म्हणजे षटक क्रमांक ही 4 आहे. 44 धावा अंतिम बॉल. आशिष माली याही बॉलवरती तडाखा दिला. पाहायला गेलं तर स्ट्रेट ड्राईव्ह केले. क्षेत्ररक्षक आहे तिथे बॉलपर्यंत पोहोचतात. उचलतील पैकी करतील. 2 धावा कंप्लीट मात्र होताना पाहायला मिळतील आणि या 2 धावेनं पाहायला गेलं तर समाप्त झालंय खेळ पहिल्या इनिंगचं. आणि पहिल्या इनिंगमध्ये धावफलकावरती धावा आल्या आहेत त्या 46. आता विजयासाठी 24 बॉल आणि 47 धावांची गरज. डीजे नितीन. अर्जुन भोपी साहेब हरिग्राम यांचा सन्मान आपण करूया. मी विनोद भोपी साहेब यांना विनंती करतो की आपण यावं. नानाशेठ पाटील माजी सरपंच अमोल ॲक्वा वॉटर सप्लायचे सर्व आपण यावं आणि आपल्या शुभ हस्ते हरिग्राम गावचे सुप्रसिद्ध उद्योजक, हरिग्राम संघाचे कंदे समर्थक म्हणून ज्यांची ओळख आपण पाहतो त्या अर्जुन भोपी साहेबांचा इथे शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीनं वाकडी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच नानाशेठ पाटील यांच्या शुभ हस्ते आपण त्यांचा सन्मान करूया. त्याच्यानंतर पुढचा सन्मान आपण करूया या ठिकाणी भाऊ पाटील साहेब प्रकृन बिल्डर्स अँड डेव्हलपरचे सर्व
तर भाऊशेठ पाटील आपण यावं की ज्यांच्या वतीने आम्ही स्पर्धेसाठी आम्हाला दमदार योगदान लाभलंय. प्रोक्रॉन बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचे सर्व तथा या ठिकाणी आपण पाहू शकाल मित्रांनो, आमच्या वाकडी गावातील प्रथम उच्च शिक्षित पदवीधर भाऊशेठ पाटील प्रोक्रॉन बिल्डर्स अँड डेव्हलपर्स. प्रत्येकाच्या सुखदुःखामध्ये जाणारा हा माणूस तुम्ही पाहता मित्रांनो. आणि आज आपण पाहू शकाल अमोल ॲक्वा गावदेवी चॅम्पियन वाकडी संघाच्या या दमदार स्पर्धेमध्ये. तर नामदेव मस्के साहेब आपण यावं. माजी सरपंच आणि नाना शेठ पाटील यांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी भाऊशेठ पाटील यांचा इथे सन्मान. आज व्यावसायिक क्षेत्रामध्ये आपण उंच भरारी पाहतो आणि विचुंब्यामध्ये देखील त्यांची प्रोक्रॉन बिल्डरची साईट आपण या ठिकाणी कंप्लीट पाहतो. ते भाऊशेठ पाटील यांचा इथे शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीने या ठिकाणी केला जाईल. त्याच्यानंतर गजानन पाटील वाकडी गावचे सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर गजानन शेठ आपण यावं. तर गजानन शेठ पाटील आपण यावं. आपला इथे सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल. मी नामदेव मस्कर साहेब यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी गजानन शेठ पाटील लवकरच त्यांचे ज्येष्ठ सुपुत्र आणि छोटे सुपुत्र साहिल आणि सूरज 1 तारखेला मित्रांनो त्यांचा विवाह संपन्न आपल्याला मोठ्या थाटामाटानं पाहायला मिळेल. तत्पूर्वी हल्दीला सर्वांनी यायचं. ग्रीनेकर सोसायटी अगदी गजबजून पाहायला मिळेल आपल्याला मित्रांनो. कारण गजा शेठ पाटील म्हटल्यानंतर प्रत्येकाच्या संपर्कात असणारा आपल्या हक्काचा माणूस, प्रेमाने आम्ही गजामामा म्हणतो, असे गजानन शेठ पाटील यांचा इथे सन्मान स्पर्धेच्या वतीनं. त्याच्यानंतर पुढचा सन्मान आपण या ठिकाणी करूया. त्याच्यानंतर नाना शेठ पाटील माजी सरपंच तथा वाकडी संघाचे दमदार पुरस्कर्ते. दुसऱ्या फेरीतील आणि च्या पद्धतीने मात्र गोलंदाजी झाली होती. त्याच्यानंतर अंतिम षटकामध्ये धावा जमवण्याचं काम जरूर तिथे केलं होतं गणेश पारवे सारख्या फलंदाजांनी. आणि एकूण धावफलकावरती धावा मात्र जमवल्या 47 धावांचा टार्गेट इथे मात्र तुम्हाला पूर्ण करायचा आहे. 47 धावांचा टार्गेट पूर्ण केला जाईल का? चला थोडंसं मॅचमध्ये ना अतिरिक्त वेळ इथे मात्र खर्च होताना पाहायला मिळते. तर इथून बनवायचे आहेत 4 षटकांमध्ये तुम्हाला 47 धावा. आणि या 47 धावा कशा पद्धतीने बनवल्या जातील? गोलंदाजी केवळ टीमची स्ट्रेंथ राहिली आहे, परंतु स्ट्रेंथ पेंधरच्या फलंदाजांसमोर मात्र राहील का टिकून, त्याचीही चर्चा इथे मात्र पाहायला मिळेल. क्षेत्ररक्षकांची पाहणी दौरा इथे कंप्लीट केल्यानंतर समाधान भुईर समा हे मात्र तयार होतील फलंदाजीसाठी. सुजित पाटील माफी असावी नॉस्ट्राईक इनला. उमेश माई एक महत्वाचे गोलंदाज केवाले टीमसाठी. टाळ्या झाल्यात या खेळासाठी. पहिल्याच बॉलवरती सुजित 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 440 सोडचा लगा 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 लगा. टायमिंग के बेतात बादशाह टीजे क्षेत्रातील ब्रँड नीती रिजिन आपल्याला पाहायला मिळतात. आणि इथून फलंदाज बाद. सुजित बाद झाल्यानंतर पहिल्याच बॉलवरती आपल्या नावाचा परिचय दिलाय. मॅच मध्ये बनतोय. यस डेफिनेटली यू कॅन डू इट. आम्ही ते सांगतोय. केवाळकर पेंधरच्या विरोधामध्ये प्रचंड गर्दी केवाळकरांची आपल्याला इथे मात्र पाहायला मिळते. कोणी इथून
मोटरसायकल घेऊन आलाय, कोण कार घेऊन आलाय, कोणी मात्र मोटरसायकलवरती लिफ्ट नाक्यावरती उभा राहिलाय, बाबा मला ग्राउंडपर्यंत सोड. कोण फोर व्हीलरवरती मात्र आपण पाहायला गेलं तर चला मला मागे तरी बसून घेऊन जा. कोणी मांडीवरती बसून आलेत, पण मैदानावरती आलेत आणि हा सामना पाहायला जातोय. केवळेकर आणि पेंदर या दोन संघांमधील अप्रतिम लढत इथे मात्र पाहायला मिळेल. जसा एक एक बॉल पडेल ना तशा मात्र इथून टाळ्यांचा कडकडाट 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 शिट्यांचा आवाज इथे मात्र आपल्याला पाहायला मिळेल. शून्यावरती पहिला विकेट. शिट्यांचा आवाज आत्ताच चालू झालाय. पहिलाच बॉल इथे मात्र सौंदर्य ताकद फलंदाज पंकजच्या बॅटमधून मात्र आलाय. 4 चौकार. डेफिनेटली आपण पाहायला गेलं तर अप्रतिमरित्या ते मात्र पेंधर टीम धावफलकावरती मात्र येताना पाहायला मिळेल. पंकज कोपरकर इन ॲक्शन 3 मध्ये येतात. आपल्या नावाचा परिचय मात्र पेंधर टीम साठी मात्र सातत्याने देताना पाहायला मिळत आहेत. उमेश माई गोलंदाजी मार्गवरती पहिला षटक इथे मात्र पाहायला गेलं तर घेऊन येत आहेत. फ्रंटलाईन गोलंदाजी मेन महत्वाचे गोलंदाज या टीम मधील पाहायला मिळत आहेत. त्याचबरोबर तेवढेच आक्रमक फलंदाज म्हणून पंकज कोपरकर यांना ओळखले जातात. परंतु हा आलाय डॉट बॉल. ही पहा समर्पण. हे सर ग्रामीण क्रिकेटची मजा आहे ना. इथून काही प्रेक्षक असेही असेल ज्यांना माहिती नाही आहे की बिमर काय असतो, नो बॉल काय असतो, वाईड कसं दिलं जातं, रनआउट कसं दिलं जातं, शॉर्ट रन कसे इशारे दिले जातात पंचांकडनं. हे बऱ्याच गोष्टी आहेत. तरीही मात्र हे ना सगळेच समर्थक मात्र मैदानामध्ये येतात आणि इथून आपल्या संघाला आपल्या गावाला समर्थन देतात. हा ग्रामीण क्रिकेट आहे. एक्स्ट्रा कव्हरला गॅप शोधून काढली आहे. बॉल चाललाय मैदानाला गुदगुल्या करत. टप्पा 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 सीमा रेषा पार 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 चौकार. पंकज असंच काहीसं बॅटिंग करताना मात्र पाहायला मिळतात. आणि यस डेफिनेटली पेंधर टीमला हे संयमी टीम म्हटलं जातं. कारण कोणत्या वेळी अक्रोश करायचा आणि कोणत्या वेळी संयम ठेवायचा हे ज्याला कळलं ना तो आयुष्य नाही आहे. तेच त्याचीच उदाहरणं पंकज इथून देताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. अप्रतिम 2 बॉलवरती आपल्याला पाहायला मिळालं. ज्या पद्धतीनं आल्या मात्र चौका, त्याच्यानंतर डॉट बॉल, त्याच्यानंतर मात्र चौकार. संमिश्र क्रिकेट इथे मात्र पाहायला मिळतोय. फ्लायस आले होते तिथे मात्र उमेश माई, परंतु मिडॉन मध्ये शॉटमध्ये मात्र 30 सर्कलमध्येच बॉलला अडवलं गेले, प्रोटेक्ट केले गेले. तोपर्यंत 1 धाव मात्र येताना पाहायला मिळेल. धावफलकावरती धावा लागल्या जातात त्या 10 धावा. आता टेनिस क्रिकेट जगतामध्ये याही नावाची चर्चा अनेक वर्ष मात्र होताना पाहायला मिळते. ते फलंदाज समा भोईर, पेंधर टीमची रन मशीन. आणि पेंधर म्हटल्यानंतर समा भोईर हे समीकरण सातत्याने राहिले गेले. यांच्यावरती मोठी जबाबदारी. ब्रेक थ्रू निर्माण देतील का? हे समा भोईर अट्रॅक्टिव्ह फलंदाजी करून मात्र इथून बॅकफुटला फेकून देतील केवळ टीमला. बरीचशी चर्चा आपल्याला पाहायला मिळेल. स्कूप केलाय, काय नजाकत, वाव असं मात्र आवाज आलाय सगळ्यांच्या मुखातून. बॉलला फेकून दिले सीमारेषा पार. धावा आल्या समा भोईर यांच्या बॅटमधून 4. लाखों लोगों के खून में बहेगा और उस खून के हर कतरे में जिंदा रहेगा ये बाल केशव ठाकरे, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे. नाव जरी आलं तरी मात्र चटकन डोळ्यातून पाणी येतं. अनेक शिवसैनिक तेच म्हणतात बाळासाहेब तुम्ही जन्म घ्या पुन्हा. आणि तेच अप्रतिम संगीत आपण इथे ऐकतोय आजच्या रात्रीमध्ये.
आणि टॉस का बॉस मध्ये आपण पाहायला गेलं तर विराजमान झालेले आपल्याला पाहायला मिळतात आदरणीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचा फोटो. 14 धावा धावपलकावरती मात्र पाहायला मिळतात. अप्रतिम इथे मात्र खेळ साकारला गेलाय. काय बॅटिंग पाहायला मिळाली, जिथून मात्र महत्वाची विकेट पंकज बाद झाल्यानंतर मात्र परिपूर्ण जबाबदारी स्वीकारली. पहिल्या षटकामध्ये 14 धावा आल्यानंतर हो इथे मात्र जोरदार अपील केली गेली. अपील मध्ये फील जाणवलं नाहीये तिथे आणि या डॉट बॉल आलाय. आता विजयासाठी 17 बॉल आणि 33 धावांची गरज. पंकज कोपरकर आपल्याला पाहायला मिळतात ऑन स्ट्राईक आहेत. दोन्ही फलंदाजांचे विचार केला तरी मॅच टर्निंग मॅच विनिंग पारी खेळण्याची क्षमता आहे, परंतु गोलंदाज गणेश पारवे यांचा आज दिवस आहे. मागच्या मॅच मध्ये चांगली गोलंदाजी फलंदाजीही चांगली झाली आहे केवाली टीम. आणखी एक चांगला बॉल इथे मात्र पाहायला मिळतोय. कटर बॉल आणि त्याचबरोबर स्विंग झाला, मिसही झालाय. स्विंग अँड मिस इथे मात्र पाहायला मिळाला हा बॉल. अप्रतिम गणेश पारवे आपल्या नावाचा परिचय देताना मात्र पाहायला मिळतात या षटकामध्ये. डॉट बॉल लगातारचे मात्र येताना पाहायला मिळतात. इथून जखडून ठेवण्याचं काम केलं गेलंय पंकज कोपरकर या फलंदाजांना. 14 वरती एक विकेट गेल्यानंतर टीम पेंदर. स्लो डिलिव्हरी चेंज ऑफ द स्पेस. क्षेत्ररक्षक आहे तिथे परंतु त्यांच्या अवकाच्या बाहेर उंच माझा झोका घेत अगदी ढगात लाइटिंग लावत बॉल सीमारेषा पार आलाय षटकार. षटकारानंतर ना परिपूर्ण मात्र पाहायला गेलं तर मॅच मध्ये बनले गेले 20 धावा. मास्टर माइंड समा भोईर नॉन स्ट्राईक एंडला असले ना तरी सुद्धा मात्र मैदानामध्ये असणं खूप महत्वपूर्ण आणि तेच आपल्याला पाहायला मिळतोय. हा बॉल चांगला कटर बॉल पाहायला मिळाला. अगदी लेग कटर ज्या पद्धतीने मात्र बॉलला हाताळले गेले. गणेश पारवे त्यासाठी त्याच गोलंदाजीसाठी ओळखले जातात आणि तेच बॉल इथे मात्र हातलाचे आहेत. तुम्हाला तेच सांगितलं जातो कॅप्टनकडनं. डॉट बॉल आलाय. 20 धावा संख्या आपल्याला पाहायला मिळतोय. 1.4चा खेळ आतापर्यंत पाहायला मिळतोय. येणारे 14 बॉल आणि 27 धावांची गरज आहे. आणखी एक चांगला बॉल इथे मात्र पाहायला गेला तर ओहो जोरदार अपील केली गेली होती, परंतु आणखी एकदा ओपनिंग क्रीज मध्ये मला वाटतं सुरक्षित आहेत का फलंदाज आहेत. आणि इथून आणखी एक डॉट बॉल पहा रिप्ले मध्ये. आणि चतुर चाणाक्ष हुशार आमचे मात्र यष्टीरक्षक आपल्याला पाहायला मिळत आहेत. उमेश माळी ॲज अ गोलंदाज, ॲज अ फलंदाज आणि ॲज अ आपण पाहायला गेलं तर यष्टीरक्षक. ऑलराऊंडर अष्टपैलू खेळाडू उमेश माळी. पंकज यांना पाहतोय ते फाईन मध्ये खेळून काढला. क्षेत्ररक्षक आहे तिथे. परत एकदा पाहायला गेलं तर गिरकी घेतली, फिरकी ही घेतली. अगदी गिरगिर 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 करत इथून मात्र इथून पाहायला गेलं तर अप्रतिम षटक मात्र हाताला गेलाय. आणि गणेश पारवे एंड इज वेल साखरेसारखा अगदी गोड केलाय हा षटक. या षटकामध्ये धावा आल्यात फक्त 6 आणि धावपलकावरती धावा लागल्या जात आहेत त्या 20 धावा. आणि आता विजयासाठी गरज आहे ती 12 बॉल आणि 27 धावांची गरज. ठोकोडीजे सर्वे सर्वा तथा रायगड जिल्ह्यातील दिग्गज पॅकर म्हणून ज्यांची ओळख उमेश पवार साहेब वाकडी, सुप्रसिद्ध भजन सम्राट प्रेमनाथ बुवा ओलेकर यांचे या ठिकाणी आपण पाहू शकाल. शिष्य भजन सम्राट उमेश पवार आपलं सहर्ष स्वागत. त्यांच्या समेत आमचे लहू गायकार केवाले यांचंही सहर्ष स्वागत. मदनबाई पालकर आपलं सहर्ष स्वागत. आमचे केवालेचे सर्व जे ज्येष्ठ वरिष्ठ असतील त्या सर्वांना विनंती करतो की आपण या व्यासपीठावरती आपल्या या स्पर्धेच्या वतीनं आम्ही सहर्ष स्वागत करतो. डेफिनेटली पाहायला गेलं तर मॅच मात्र अगदी दुलायमान परिस्थितीमध्ये मात्र येऊन ठेपलेली आहे. तर 2 बॉलमध्ये 2 विकेट जर घेतले तर लहू शेठ गायकर केवाले यांच्या वतीने 1000 रुपयाचं पारितोषिक. 20 धावा धावपलकावरती येणारे 12 बॉल. 12 बॉल मध्ये तुम्हाला 27 धावा बनवायच्या आहेत. हाय व्होल्टेज ड्रामा रंगताना मात्र पाहायला मिळते. आता केवालेकर मात्र जो कोणी मात्र बाजूला गेला होता, चहा पित होता, चहाचा कप खाली ठेवलाय
आणि बाजूला गेलो तर तो मात्र मैदानाच्या जवळ येताना पाहायला मिळतात. बसला होता तो मात्र उभा राहिले ते मात्र बसले गेलेत असं मात्र इथे क्रीडा रसिक आपल्याला पाहायला मिळतात. दागदुग धडकन धगधग 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 ही मात्र पाहायला मिळते. कारण येणारे 12 बॉल आणि 12 बॉलमध्ये बनवायच्या 27 धावा. कोणता असा गोलंदाज असेल हा उकमी एक्का बनेल, इथून मात्र आपल्या बाजूने मात्र गेम पलटवेल. कारण मैदानामध्ये दोन्ही मास्टर माइंड आपल्याला पाहायला गेलं तर समा भोईर या खेळाडूला मात्र तुम्ही रोखणार कसं. पेंदरची रन मशीन खेळाडूची ओळख राहिली. अनेक मात्र स्पर्धांमध्ये आपल्या मैदानामध्ये धिंगाणा घालणारा खेळाडू म्हणजे नाव आहे समा भोईर. त्या फलंदाजाला मात्र पाहायला मिळतात आपल्याला इथून ऑन स्ट्राईक गोलंदाज मात्र आणले गेलेत मनीष पालकर. समा यांच्या विरोधामध्ये मनीष पालकर ओ द विकेट. हा बॉल चांगला पाहायला मिळाला. पडल्यानंतर मात्र अगदी आतमध्ये घुसलाय बॉल आणि इथून मात्र पाहायला गेलं तर आपल्या नावाचा परिचय देताना मात्र पाहायला मिळतात मनीष पालकर. डॉट बॉल नंतरही मात्र शिट्यांचा आवाज टाळ्यांचा कडकडा होताना पाहायला मिळतोय. षटकार आल्यानंतरही मात्र तुम्हाला शिट्यांचा आवाज टाळ्यांचा आवाज देताना पाहायला मिळतात. एका बाजूला पेंधर तर दुसऱ्या बाजूला केवाळे, एका बाजूला केवाळे तर दुसऱ्या बाजूला पेंधर असा मात्र हा सामना. दोन गावांची मात्र लढाई रंगताना मात्र पाहायला मिळतोय. उल्लेख केला होता संधी आहे तिथे डीप बॅकवॉट रिजन मध्ये अप्रतिम क्षेत्ररक्षण लगा आणखी एक 440 होल्डचा करंट. समा भोईर बॅक टू द गार्ड अप्रतिम सेल आशिष यांनी पकडलाय. इथून जर सलग 2 बॉलवरती 2 विकेट घेतले तर केवाला गावच्या सुप्रसिद्ध दुग्ध व्यावसायिक ज्यांची आपण मोठी डेअरी पाहतो मित्रांनो देवीचा पाडा या ठिकाणी ते लवशेठ गायकर यांच्या वतीने 1000 रुपयाचा पारितोषिक. अफलातून क्रिकेट इथे मात्र रंगताना पाहायला मिळते. आता मॅच पाहिले गेले तर आता ठेपले गेलेले आहे. या बॉलवरती मात्र विकेट आली. आता इथून येणारे बॉल असणार आहे ते चला केडीएच वाघुलीवाडा संघाचे संघ नाही की आपण अंकर संघाचे संघ देखील आलेत. 10 बॉल 27 धावांची गरज. मॅच मध्ये मात्र आता परत एकदा ट्विस्ट निर्माण झाले. आता ट्विस्ट निर्माण करून दिले, ब्रेक थ्रू निर्माण करून दिले मनीष पालकर या मात्र गोलंदाजांनी. मनीष पालकर म्हटल्यानंतर अगदी नेहमी सातत्याने चांगली गोलंदाजीसाठी ओळखले जातात. मैदानाच्या आतमध्ये अश्विन आणि आशिष आणि पंकजची जोडी मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. महत्वपूर्ण हे दोन्ही फलंदाज. तर किरणबाई मडवी आपलं सहर्ष स्वागत करतो. तसेच आदेश नंद्या रतन बैलाचे मालक निलेश शेठ पाटील वाघिवलीवाडा याबा आपलं या स्पर्धेच्या वतीने आम्ही सहर्ष स्वागत करतो. प्रीतमबाई फडके निसर्ग डाबा आपलंही सहर्ष स्वागत. आशिष नेरुळकर ऑन स्ट्राईक. चेंज ऑफ द स्पेस गती परिवर्तन ऐन वेळेमध्ये मात्र बॉलची गती काढून घेतली. डाऊन द बॉल संजय पाटील आले, संजय माली आले तिथे बॉलच्या खाली पकडला गेलाय झेल. फलंदाज बाद. क्रिकेट खेळ मात्र इथे टीम सांगते संपलो नाही, संपणारही नाहीत आम्ही आणि फसलो नाही, फसणारही नाहीत. किती येऊ दे अडथळे आता इथून आम्ही थांबणार नाहीयेत. तेच मात्र इथून सिद्ध करण्याचा प्रयत्न. ऑलरेडी 1000 रुपयाचा पारितोषिक आले परंतु अजून एक जर विकेट घेतली या बॉलवरती तर मदन शेठ पालकर केवाले यांच्या वतीने 500 रुपयाचं पारितोषिक. मॅच बनली ऑन हॅट्रिक. गोलंदाज मात्र इथे असतील मनीष पालकर. काय गोलंदाजी केली. सर गोलंदाजी आवडली असेल तर एकदा जोरदार केवाळेकर. आवाज हेच तर ग्रामीण क्रिकेट तुम्हाला देत असतं. ग्रामीण क्रिकेट का खेळलं जातं याचं उत्तम उदाहरण या मैदानामध्ये मॅच पहा तुम्हाला मात्र लक्षात येईल. आपली बॉल इथे मात्र पाहायला गेला तर आणखी एकदा संधी मिळाली तिथे मनीष पालकर पहिली विकेट हॅट्रिक. आता एकदा जोरदार टाळ्या. आम्ही ती थांबतोय. टाळ्यांचा आवाज आला पाहिजे. पेंधर टीम म्हणत असेल आग से नहीं भाई
मनीष पालकर के नाम से डर लगता है आणि तेच चित्र मात्र पाहायला मिळते इथे यंगस्टार यंग जनरेटर पॉवर जनरेट करताना मात्र पाहायला मिळत आपल्या गावासाठी मनीष पालकर काय गोलंदाजी केली पहा आपण स्कोरबोर्डवरती पाहायला गेल्या तर पहिला बॉल डॉट आलाय त्याच्यानंतर विकेट 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 हॅट्रिक इथे मात्र पाहायला मिळते आणखी एक चांगला बॉल इथे मात्र पाहायला मिळाला अप्रतिम ओहो काय गोलंदाजी केली ज्या षटकाची गरज होती ना तो षटक मात्र घेऊन आलेत मनीष पालकर मनीष महेंद्र पालकर हे नाव लक्षात ठेवा केवाळे गावकरांनो आज अफलातून गोलंदाजीचा नमुना पेश केला इथे मात्र आता डॉट बॉल आला तर मिडन ओव्हर या स्पर्धेतील तिसरी आपल्याला पाहायला मिळेल मनीष महेंद्र पालकर गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळते आहेत ऑन स्ट्राईक क्रिश कोपरकर हा फटका मात्र खिचून काढलाय स्क्वेअर लेग मध्ये मात्र गेल्या डीप मध्ये मात्र बॉल ट्रॅव्हल होताना पाहायला मिळतोय दुसऱ्या धावेचा प्रयत्न मात्र केला जाईल का रनआउटची संधी थ्रो चुकलाय एंड चुकलाय थ्रोचा मात्र पाहायला गेला तर कारण ज्यावेळी फलंदाजी करतात त्यावेळी तुम्हाला संधी मिळते येते कारण त्यांना थोडासा वेळ अगदी तर दमदार गोलंदाजी आपण या ठिकाणी पाहिले एकदा जोरदार टाळ्या मित्रांनो विकेट हॅट्रिक संपादन केली एकूण 1500 रुपयाचा कॅश प्राईज त्याच्यासाठी आणि आत्ताच आम्हाला एक फोन आला की तो गावामध्ये आल्यानंतर फक्त नाव नाही पुकारायला सांगितलं जे बैलगाडा मालक आहेत त्यांच्या वतीने तुला गावात गेल्यावर 500 रुपयाचा कॅश प्राईज दिला जाईल ठीक आहे म्हणतात ना आधी स्वतःला सिद्ध करा मग जग आहेच तुम्हाला प्रसिद्ध करायला अगदी जग मग गावापर्यंत मात्र ही बातमी पसरली आहे लाईव्ह प्रेक्षक पाहतायत त्यांच्याकडनं सुद्धा मात्र इथून गोलंदाज मनीष पालकरचं मात्र इथून कौतुक करण्यात आलंय नाव आज या मैदानामध्ये घुमताना पाहायला मिळालं आणि ते नाव आहे यंग जनरेट पॉवर केले ते मनीष महेंद्र पालकर या गोलंदाजाला पाहायला गेलंय या षटकामध्ये त्याने विकेट प्राप्त करून दिल्या 3 आणि धावा खर्च केल्यात फक्त 2 आणि जिथून मॅच टर्न केली आहे मॅच बनवले आपल्यासाठी म्हणतात ना इफ यू ट्रेन हार्ड विनिंग इज इझी इफ यू ट्रेन इझी विनिंग इज हार्ड आणि अगदी कष्ट घेणारा कोणत्या वेळी कष्ट करायचं कोणत्या वेळी आराम करायचं हे अन्य इथे मात्र मनीषला माहिती आहे आणि तेच मात्र पाहायला मिळालं आता इथून येणारे 6 बॉल आणि 6 बॉलमध्ये बनवायच्या धावा पेंधर टीमला 25 धावा 6 बॉल 25चं समीकरण मात्र पाहायला मिळेल बनतील का 6 बॉल 25 ओहो अफलातून क्रिकेट इथे मात्र पाहायला मिळालं आणि टेनिस क्रिकेट असंच आहे लक्षात ठेवा लोक उगवत्या सूर्याला नमस्कार घालतात मावळत्या सूर्याला नाहीये आता इथे केवाय टीमला मात्र उगवता सूर्य या षटकामध्ये बनला गेला तो मनीष महेंद्र पालकर याला मात्र पाहायला गेल्यात जिथून मात्र मॅच षटक येणं गरजेचं होता ना तो मात्र षटक हाताळला गेलाय आता इथून मॅच मध्ये पेंधर टीम मात्र कमबॅक करेल का पेंधर टीमकडे क्षमता आहे समाभूर बाद झाल्यानंतर मात्र थोडीशी टीम केवाली टीमला वाटलं की मॅच आपल्याकडे मात्र घेता येईल आणि त्याचा परिपूर्ण प्रयत्न त्यांनी केला गेला परंतु इथून पंकजला पाहायला गेलं तर पंकजनं अनेक अशा मॅचेस मात्र आपल्या बाजूने खिचून आणल्यात पंकजला पाहायला गेलं तर अनेक फसलेल्या मॅचेस मात्र हसवल्या गेलेल्या आहेत आणि ती क्षमता त्यांच्याकडे आहे इथून पंकज मात्र हाकार करतील का या 6 बॉलमध्ये 25 धावा करून मात्र आपल्या पेंधरकरांना मात्र आपल्या खांद्यावरती घेण्याची सुवर्ण संधी देतील का गोलंदाजी मार्कवरती कांचनजी पालकर यांचे बंधुराज प्रभाकर पालकर पहिल्याच बॉल वरती मात्र अप्रतिम मात्र पाहायला गेला तर डॉट बॉल आलाय आणि इथून पाहायला गेलं तर इथून जबरदस्त खेळ शक्य आणि अशक्य याच्यातील अंतर आपल्या दृढनिश्चयावरती अवलंबून आहे आणि दृढनिश्चय हा ठासून सध्याच्या घडीला केवाले टीमच्या बाजूने मात्र पाहायला मिळतो इथे 5 बॉलमध्ये 25 धावांची गरज आहे केवाले टीम सध्याच्या घडीला पाहायला गेलं तर हे ब्ल्यू बटरफ्लाय ब्ल्यू फुलपाखरं तरंगताना मात्र पाहायला मिळत आहेत परंतु पेंधर टीमला मात्र काही करामत करावी लागेल चांगला खेळ तुम्हाला करावा लागेल येणारे 5 बॉल 25 इथून परशुरामजी पालकर रमेशजी पालकर जनार्दन गायकर यांच्याकडनं ही मात्र केवाली टीमसाठी मात्र शुभेच्छा आल्यात चेंज ऑफ द स्पेस इथे मात्र पाहायला मिळालं प्रभाकर पालकर आपल्या नावाचा परिचय देताना मात्र पाहायला मिळत आहेत परंतु वाईट बॉल इथून मात्र अतिरिक्त धाव येताना मात्र पाहायला मिळेल खूप छान इथे मात्र खेळ साकारताना मात्र पाहायला मिळतात 5 बॉलमध्ये 5-25 पाहिजे होत्या आता समीकरण मात्र बदलले गेले आता मात्र इथे विजयासाठी 5 बॉल 24 धावा परशुरामजी पालकर रमेशजी पालकर जनार्दन गायकर हे सगळे जण लाईव्ह मॅच मात आहेत आणि शुभेच्छा मात्र इथून आल्यात भरपूर सारे आपण पाहायला गेलं तर केव्हाही गावासाठी केव्हाही टीमसाठी
हा बॉल मात्र पाहायला गेलं तर मिड ऑन केलं स्टेट ड्राईव्हला बॉलला मात्र ट्रॅव्हल जातात उमेश माली. बॉल पर्यंत येताना पाहायला मिळते. योगेश गायकरने मात्र बॉल पकडले तोपर्यंत मात्र इथून एक धाव येताना मात्र पाहायला मिळेल. इथे एका दुसऱ्याने मात्र इथे फारसा फरक पडणार नाहीये. तुम्हाला मात्र इथून षटकार चौकारांची बोली भाषा बोलावी लागेल. षटकार चौकार तुम्हाला ठोकावे लागतील. का इथून येणारे बॉल असणार आहे ते 4 आणि विजयासाठी 30 धावांची गरज 23 धावांची गरज. 4 बॉल 23 समीकरण मात्र पाहायला मिळतोय. प्रभाकर पालकर गोलंदाजी मार्कवरती आलाय हा मोठा लांब लचक फलंदाज क्रिश कोपरकरच्या बॅटमधून षटकार. तीन बॉल मध्ये 17 धावांची गरज म्हणजे तिन्ही बॉलवरती तुम्हाला 3 षटकार लागवावे लागतील. कंपल्सरी सुपर ओव्हर आहे. जर का तुम्हाला कंपल्सरी चेसिंग हा नेम नाही आहे. जर इथं मॅच टाय झाली तर मात्र इथून सुपर ओव्हर आणि सुपर ओव्हर मध्ये जर का मॅच टाय झाली तर इथं मात्र टॉस वरती मात्र विजय दिला जाईल. थरार मॅच मध्ये मात्र पाहायला मिळतोय. 3 षटकार इथे मात्र पाहिजे. 3 षटकार येतील का? 3 बॉल मध्ये 17 धावांची गरज. सर्वात मोठे यश खूप वेळा सर्वात मोठ्या निराशानंतर मिळतं असं म्हटलं जातं. जरी पेंधर टीमच्या मात्र डगआउट मध्ये निराशा असली तरी सुद्धा अजूनपर्यंत तुमच्याकडे मॅच आहे. 3 बॉल मध्ये 17ची गरज. 3 षटकार ठोका आणि मॅच मध्ये मात्र इतिहास रचा. लक्षात ठेवा इथून तुम्हाला करायचं आहे ते आणि तिथून तुम्ही करू शकताय. म्हणतात ना हे देवा मला खूप आव्हानं दे आणि ते पेलण्याची प्रचंड शक्तीही दे. आता असं मात्र पेंधर टीमचे मात्र इथून खेळाडू खास करून इथे मात्र पाहायला गेलं क्रिश कोपरकर म्हणत असतील. येणारे मात्र 3 बॉल आणि 17ची गरज आहे. 3 बॉल मध्ये 17 मात्र बनतील का? 3 षटकार येतील का? प्रभाकर पालकर अनुभवी गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 3 बॉल मध्ये 17ची गरज असताना इथे मात्र येतील का? यश मिळवण्यासाठी जेवढी मेहनत करावी लागते ना तेवढी मेहनत त्यापेक्षा दुप्पट मेहनत टिकवण्यासाठी करावी लागते. बॅटला ब्रश झालाय का? यस डेफिनेटली आवाज आला इथपर्यंत. प्रभाकर पालकर आपल्या गोलंदाजीचा बुलबाला दाखवताना मात्र पाहायला मिळत आहेत. बॅक टू डग आउट परतावा लागेल फलंदाज माघार येतील क्रिश. आयुष्यात आपण घेतलेला निर्णय हा कधीच चुकीचा नसतो. फक्त तो बरोबर आहे हे सिद्ध करण्याची जिद्द धमक आपल्यामध्ये असली पाहिजे आणि ती धमक मात्र दाखवताना पाहायला मिळते आहेत. इथून A1 ग्रुप केवाली टीम 2 बॉल मध्ये आता 17 धावांची गरज आहे. चांगला खेळ इथे मात्र पाहायला मिळेल का? इथून पाहायला गेलं तर आणखी एक चांगला बॉल परंतु लेग बायच्या स्वरूपामध्ये एक धाव मात्र येताना पाहायला मिळेल. प्रभाकर पालकर यांच्यासाठी मात्र बंधुराज कांचनजी पालकर यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक या षटकासाठी मात्र आलेले आहेत. मॅच प्रत्येक जण मी म्हणतो ना ग्रामीण क्रिकेट त्याच्यासाठी आहे. कोण कुठे आहे माहिती नाही. जिथे आहे तिथून मात्र ही मॅच पाहिली जाते. हा ग्रामीण क्रिकेट त्यासाठी खेळला जातोय. तोच थरार ग्रामीण क्रिकेटचा मात्र आपल्याला सध्याच्या घडीला वाकडी नगरीमध्ये मात्र पाहायला मिळतोय. केवाले एका बाजूला आणि पेंधर. या बॉलवरती फटका आलाय जरूर परंतु उशीर झाला. 1 बॉल मध्ये 16 हव्या होत्या. 10 धावेनं मात्र हा सामना जिंकलाय टीम A1 ग्रुप केवाळीनं. टीम या ठिकाणी A1 ब्रदर्स 11 केवाले संघाचे पुरस्कर्ते तिरुपती बालाजी केबल नेटवर्कचे सर्वा मिलन शेठ पालकर यांनी पुरस्कृत केलेला संघ स्वतंत्र शेठ पालकर, जयवंतबाई पालकर, माजी सरपंच शशिकांत गायकर आणि तुलसीराम डांगरकर यांनी पुरस्कृत केलेला हा संघ केवाले क्रिकेट संघ पोहोचलाय सुपर 12 मध्ये. अभिनंदन.